दिवसापूर्वी सुनीलचा फोन आला. मी पुण्यात होतो आणि सुनील म्हणाला, अण्णा आपल्या लक्ष्मीचा कळसाचा कार्यक्रम आहे, तिच्यामध्ये तुम्ही लक्ष्मी कथा देवी कथा सांगा, प्रवचन द्या. काय असतं, आपणास रामायणाची कथा माहीत आहे, महाभारत माहीत आहे, पांडव प्रताप ऐकतो आपण, कृष्णाची कथा ऐकतो, हरिविजय ऐकतो, हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. परंतु देवी कथा सहसा तुम्ही पाहाल प्रवचनामध्ये, याच्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन होतं, आणखीन रामायणावरती प्रवचन होतं, कथा होतात. परंतु देवी कथा सांगणे फार कमी. देवी कथा सांगणारे जे वक्ते आहेत ते पण फार कमी आहेत आणि देवीची कथा फार कमी होते. आणि सुनील म्हणाला की देवीची कथा सांगा, आणि त्यांनी नुसतं म्हणालाच नाही, त्यांनी पॅम्पलेट पण छापले. मग आता मला प्रश्न पडला की देवीची कथा सांगायची आहे जी नेहमी अंगवळणात नाही, आता काय करायचं. मग 2-3 दिवस माझ्याकडे श्रीमद्देवी भागवत महापुराण होतं, तिच्यावरनं त्याचा थोडा अभ्यास केला. काही पॉइंट्स म्हणजे काही काढून घेतले की काय कशावरती बोलावं. देवीची कथा आहे ती प्रचलित नाही आणि